आपण पाहताय महामुंबई। वेळीच उपचार न मिळाल्यामुळे पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरलाय। पोद्दार रुग्णालयातील गलथान कारभाराच्या विरोधात गुरुवारी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनही केलं। आक्रोश करणारे हे विद्यार्थी आहेत मुंबईच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील। आपल्या सहकारी विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे हे विद्यार्थी संतापले आहेत। या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला दयानंद काळे नावाचा विद्यार्थी झाडावरून पडून जखमी झाला, पण त्याला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत। उपचाराच्या अभावी दयानंदचा मृत्यू झाला असा इथल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तो यहाँ पे जो पेशेंट आया, यहाँ पे 15 मिनट तक कुछ नहीं किया गया। 15 मिनट तक वो ऐसे ही पड़े थे। यहाँ पे ना सीएमओ नहीं था, आरएमओ नहीं था। वहाँ पे जो सर थे, ऑक्सीजन मास्क नहीं था। सिलेंडर दे रहे हैं, वो कह रहे हैं कि वो लेना है, दूसरे पेशेंट आएंगे उनको देना है। और आईवी इंजेक्शन 4 बार डाल रहे निकाल रहे, 4 बार निकाल रहे, एक भी डॉक्टर नहीं मिल रही है। ही जी काही घटना घडली, या घटनेसाठी एक आम्ही आजच्या आज चौकशी समिती नेमतो। ती त्रेस बाहेरगाव म्हणजे या पोद्दारच्या बाहेरच्या लोक असतील ती, आणि ती समिती 10 दिवसाच्या आत जे कोणी दोषी असेल त्यांची आम्हाला माहिती देतील ती, आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी सुद्धा पोद्दार हॉस्पिटलकडे धाव घेतली। तसंच हॉस्पिटलमध्ये असलेल्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना सुद्धा उपलब्ध करून देण्याची स्थानिक नेत्यांनी मागणी केली आहे। अजूनही या ठिकाणी शासनाने शहाणपण दाखवावं, तातडीने कुठलाही राजकीय हेतू न ठेवता माणुसकी म्हणून तातडीने या ठिकाणी मग ESIC हॉस्पिटल असेल किंवा आमचं हे पोद्दार हॉस्पिटल असेल, या 2 ठिकाणी ह्या यंत्रणा निर्माण व्हायलाच पाहिजे। या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयातील सर्व सोयी सुविधांची पोलखोल सुद्धा झाली आहे। आता या प्रकरणातून धडा घेत प्रशासनानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी BDD चाळीतील विकास कामांची पाहणी केली। आमदार निधीतून ही विकास कामं करण्यात आली आहेत आणि BDD चाळीमधील ड्रेनेज सिस्टीम सहित अनेक विकास कामांचा आढावा त्यांनी स्वतः घेतला। बजरंग क्रीडा मंडळाकडून आयोजित कबड्डी स्पर्धांचं देखील त्यांनी उद्घाटन केलं। राज्यातल्या सत्तांतराच्या नंतर पेटलेल्या राजकीय संघर्षाची आग अद्यापही विझलेली नाही। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। तो बंडाचा घाव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। आज त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट इशाराच दिला। पाठीत खंजीर खुपसल्याचा बदला घेणारच असं म्हणत त्यांनी थेट शिंदेंना आव्हान दिलंय। तर ठाकरेंच्या या आव्हानाला आम्ही बदल घडवणारे असल्याचं म्हणत शिंदे गटानं उत्तर दिलंय। मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही करता येणं शक्य होतं ते मी केलं। ज्या पद्धतीने पाठीवाद करून सरकार पाडलं त्याचा तो सूड आणि बदला घ्यायचा असतो, घेणारच। लोक गेली, सरकार बदललं, काय बदला गेला? हिंदीमध्ये हे आहे म्हण, जो गरज ते बरसते नाही, पण आम्हाला बदला घ्यायचा नाही, आम्हाला बदल घडवायचा आहे। सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे। सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी बदल घडवायचा आहे। या बदला घेणाऱ्यांना त्यांचा लकलाभ असू द्या, त्यांना त्यांचं काम करू द्या। ज्यांची जोडे पुसायची लायकी नाही ते सरकार चालवतायत अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली। जोडे पुसून घेणं ही सरंजामशाहीचीच लक्षणं असल्याचं केसरकर यांनी म्हणत ठाकरेंना तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नसून तुमच्या प्रत्येक टीकेला योग्य उत्तर देणारच असा घणाघातही केसरकर यांनी केलाय।
पण बऱ्याचशा कंपन्या बाहेरून ते बनवून देतात आणि मग त्याच्यात लेबर मारतात. तर ते जे काय बनवणारे होते ती गुंतवणूक आपल्याकडे किती 2,300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार म्हणून फोटो काढले आणि आज आता कळलं की ती जोडे बनवणारी कंपनी सुद्धा तामिळनाडूमध्ये गेली. हे बसले जोडे पुसत आणि जोडे बनवतात तिकडे, तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा. जोडे पुसायची नुसती लायकी असलेली लोक राज्य करतायत. हे बघा असं आहे, जोडे पुसून घेणं हे सरंजामशाहीचं लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हे त्यांनी नीट लक्षात घ्यावं. आणि म्हणून तुम्ही कॉन्फरन्स घेतली तर उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर देईन. तुमच्याबद्दल आदर आहे याचा अर्थ तुम्ही वाटेल ते बोलला आणि भडकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही किती वेळा भडकवलं लोकांना, किती प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला लागेल आणि मग तुमची खरी बाजू सुद्धा लोकांच्या समोर आली पाहिजे. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना ट्विट करत सडकून उत्तर दिलंय आणि तितक्याच आक्रमकपणे टीका केली. ही केवळ कुटुंबापुरता विचार नसून हापापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी माणसं आहेत असा शाब्दिक हल्ला एकनाथ शिंदे यांनी चढवलाय. तसंच जोडे पुसणारे तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असल्याची खरपूस टीका सुद्धा त्यांनी केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होतंय असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केला. यावरून अजित पवार यांनी राज यांना जशास तसं उत्तर दिलंय. आगामी काळात अजित पवार हे राज ठाकरे यांच्या मार्गानं जाणार की शेवटपर्यंत शरद पवार यांना साथ देत काका पुतण्याच्या राजकारणाचा नवा अध्याय लिहिणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं असेल. श्री अजित पवार, खरं तर मला 5 तारखेच्या माझ्या रत्नागिरीच्या सभेमध्ये मला ह्याच्यावरती सविस्तर बोलायचंय. मला एका वाक्यात नाही बोलायचं, पण बाहेर जेवढं लक्ष देताय तुम्ही तेवढं काकांकडे पण लक्ष द्या. काल राज ठाकरेंनी आपल्याला एक सल्ला दिला की तुम्ही बाहेर बघताय, थोडं आपल्या काकांकडे पण लक्ष द्या. ठीक आहे, राज साहेबांनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं तसं मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवीन. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातल्या वक्तव्यावरून ते चर्चेत आले. 2023 मध्येही मी तयार आहे असं त्यांनी म्हटलं आणि राज्यात विविध ठिकाणी बॅनर लागले. अगदी उल्हासनगरमध्ये अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले असून या बॅनरवर त्यांचा आवर्जून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगले, त्यामुळे वातावरण ढवळून निघालंय. तर नवी मुंबईत सुद्धा अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले बॅनर लागले. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सलुजा सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लागले त्यात अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. 3 वर्षांपूर्वी झालेल्या एका हाणामारी प्रकरणात अलिबागच्या सत्र न्यायालयानं दळवी यांच्यासह 9 जणांपैकी 4 जणांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान या शिक्षेला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली, त्यामुळे महेंद्र दळवी यांना दिलासा मिळालाय. शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री कार्यालयात काम असेल ना तर ठाणेकरांना आता मुंबईत जावं लागणार नाही, कारण आता ठाण्यात मुख्यमंत्री कार्यालय उभारलं जाणार आहे. ठाण्यातील कशिश पार्क इथं असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचं कार्यालय सुद्धा उभारण्यात येत आहे. या कामासाठी 4,60,00,000 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. कार्यालयाचं अंतर्गत काम तसंच संगणक प्रणाली आणि इतर कामासाठी ठाणे महापालिकेकडून निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा 3 मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे. सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारणेसाठी तसंच वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केलं आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याकरता शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
श्री सदानंद महाराज तीर्थक्षेत्र तुंगारेश्वर डोंगर वसई इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की कोविड काळात बालयोगी सदानंद महाराज यांच्या संस्थेनं परिसरातल्या लोकांसाठी उत्तम काम केलं. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणं ही परंपरा त्यांनी जोपासली आहे. राज्य सरकार देखील सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जे निर्णय घेणं आवश्यक आहे ते आम्ही आतापर्यंत घेतले आणि भविष्यात सुद्धा आम्ही सर्वसामान्यांचाच विचार करू. बाबांच्या इथल्या वास्तव्यामुळे जे जंगल आहे, निसर्ग आहे, संपदा जी आहे ही त्याचं संरक्षण देखील होत आहे. कोविडमध्ये देखील बाबांनी खूप चांगलं काम केलं. या ठिकाणी लोकांना जी काही वनौषधी दिली त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आणि वन औषधी जी आहे, दुर्मिळ वनस्पती याच्या माध्यमातून देखील औषधालय या ठिकाणी आहे. दुर्मिळ आजारांवर देखील बाबांच्या माध्यमातून उपचार होतात आणि त्यांची अनेक जी प्रवचनं आहेत देश विदेशामध्ये देखील समाज प्रबोधनाचं काम मोठ्या प्रमाणावर बालयोगी सदानंद महाराज करतात. या बाबतीमध्ये देखील जे काही नियमामध्ये बसून आपल्याला जे काही करता येईल ते सर्व या ठिकाणी केलं जाईल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्यच अंधारात असल्याचं निदर्शनास आलंय. आम्ही गिरगावकर संस्थेने रंग दे माझी शाळा उपक्रमाच्या अंतर्गत सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातल्या शाळांची पाहणी केली. यावेळेला शाळांच्या दुरावस्थेचा मुद्दा प्रकर्षानं समोर आला. या शाळांमध्ये तुटलेल्या भिंती, गळकी छप्पर एवढंच नाही तर शौचालयांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचं निदर्शनास आलंय. कल्याणमध्ये एक अतिशय भीषण अपघात झालाय. ब्रेक फेल झाल्यानं पार्क केलेल्या गाड्यांवर बस जाऊन धडकली. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार कल्याणच्या गोदरेज हिल्स मलबेरी सोसायटीत ही घटना घडली आहे. या अपघातात बसचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचं सत्र थांबता थांबत नाहीये. आजही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अतिशय विचित्र अपघात झाला. 1-2 नव्हे तर तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटच्या जवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात 4 जण जखमी झालेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणात झाली होती. परिवहन विभाग, MSRDC, IRB यांची बैठक घेऊन घाटामध्ये सातत्यानं अपघात होतात त्याच्यावरती नियंत्रण आखण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या होत्या. दुर्दैवानं आज अपघात झाला. असा अपघात होऊ नये त्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या या दृष्टिकोनातून मी सातत्यानं त्यांना सांगितलेलं आहे. ज्या हेवी ट्रक जातात त्या हेवी ट्रक खरं तर एका लेनमध्ये गेल्या पाहिजे आणि त्या लाईन कट केला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून परिवहन विभागाने त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ कारला आग लागल्याची घटना घडली. कारच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे कारला आग लागली. या आगीमध्ये सगळी कार जळून खाक झाली. कारला आग लागल्यामुळे या ठिकाणी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महामुंबई. आपण पाहताय महामुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. मीरा भाईंदर शहरामध्ये महापालिकेच्या मार्फत पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात आलंय. ठेका पद्धत आणि कर्मचारी अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे आजही पशुवैद्यकीय रुग्णालयाला टाळं लागलंय. 2 दिवसांपूर्वी श्रेयस सावंत यांच्या कुत्र्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात त्याला नेलं असता हे रुग्णालय बंद होतं. याबद्दल त्यांनी विचारपूस केली असता अद्याप कोणी ठेकेदार मिळाला नसल्यानं हे पशुवैद्यकीय रुग्णालय बंद ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. श्रेया सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आयुक्त यांना याबद्दल लेखी तक्रार दिली असून 7 दिवसांच्या आत रुग्णालय सुरू करण्यासाठी आग्रह धरण्यात आलाय. रुग्णालय सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्राणीप्रेमींनी दिला आहे.
उन्हाळ्यामधले बदलापुरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असताना बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीतून टँकर माफियांच्याकडून दिवसाढवळ्या पाणी चोरलं जात आहे. टँकर थेट नदीपात्रात उतरवून पाण्याच्या मोटारच्या माध्यमातून ही पाणी चोरी केली जाते. चोरलेलं हजारो लिटर पाणी हजारो रुपयांना विकलं जातं. इथली पाणी चोरी रोखण्यासाठी पालिकेनं बॅरिगेटिंग केलं होतं, मात्र ही बॅरिगेटिंग तोडून टँकर माफिया नदीच्या पात्रात उतरतात आणि लाखो लिटर पाणी दिवसाला चोरलं जातं. मुंबईत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी उत्तर मुंबई सायबर पोलिसांनी 3 गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 9 मोबाईल, 8 सिम कार्ड, 15 डेबिट कार्ड, 2 पासबुक आणि 1 चेकबुक जप्त करण्यात आलं आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवून महिलेची 31,07,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत आहे महामुंबई. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर 4 मुलांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अनुषंगानं कोळसेवाडी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय पीडित तरुणीची इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणानं माझं प्रेयसीसोबत भांडण झालं आहे असं सांगून तिला भेटण्यासाठी बोलावलं. तसंच यावेळेला तिला रूमवर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.